महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्यातला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलंय। त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे। काल महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी राज्यमंत्र्यांना पण अधिकार दिल्याचा दावा पत्रक काढून दिला होता। त्याला आज महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पुन्हा उत्तर दिलंय। आपल्याला खडसेंनी अधिकार दिला नसल्याचा दावा त्यांनी केलाय। भाजपच्या मंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं पत्रात म्हटलंय। पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। माझे सहकारी विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकारी राज्यस्तरीय बैठकीत मुद्दे मांडले। त्यावेळी मुख्य सचिव भर बैठकीत त्यांची खिल्ली उडवतात आणि मुख्यमंत्री त्यांची साथ देतात, हे सहन होणार नाही। याला वेळीच आवर घातला पाहिजे। त्यासाठी आपले सर्व मंत्री संघटित राहणं आवश्यक आहे आणि ते राहतीलच। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। दीपक, शिवसेना आणि भाजपचे हे जे मंत्री आहेत यांच्यातले वाद वाढतानाच दिसत आहेत। विशेषतः संजय राठोड आणि एकनाथ खडसे यांच्यातले हे वाद शिगेला पोहोचलेत असं दिसतंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि प्रामुख्याने हा वाद सुरू झाला तो राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत आणि स्वतः संजय राठोड जे महसूल राज्यमंत्री आहेत त्यांनी या वादाला तोंड फुटलं होतं आणि त्याला एकनाथ खडसेंनी तसंच प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्याच्यावर आता काल एकनाथ खडसेंनी पत्र काढल्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राठोड यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि काल एकनाथ खडसेंनी संजय राठोडांना खोटं पाडलं होतं, तर आज संजय राठोड एकनाथ खडसेंना खोटं पाडतात की आपल्याला अधिकार दिलेले नाही। त्यामुळे दावे प्रतिदावे दोघांकडून सुरू आहेत आणि याच्यातच संजय राठोडांनी जे उद्धव ठाकरेंना पत्र दिले त्या पत्रात एक गंभीर मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे की राज्यमंत्र्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, भावाची वागणूक मिळते आणि याचं उदाहरणसह त्यांनी या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे की राज्यमंत्री विजय शिवतारे एका बैठकीमध्ये पोटतिडकीने जलशिवारा संदर्भात एक मुद्दा मांडत होते। त्यावेळेला मुख्य सचिव त्यांची खिल्ली उडवत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली। खरं तर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना थांबवायला पाहिजे होतं, पण मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचं असं पाहिलं, अशा प्रकारची त्यांनी तक्रार केलेली आहे। दुसरीकडे याच पत्रामध्ये त्यांनी एक आणखी प्रमुख मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे राज्यमंत्री मंत्र्यांवरती कॅबिनेट मंत्री दीपक, पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेपासूनच वाद होते, मात्र आता हे वाद शिगेला पोहोचलेले दिसत आहेत। या संदर्भात संजय राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। महसूल राज्यमंत्री संजय राठोड सर आपल्यासोबत आहेत। संजयजी, तुमची नाराजी काय आहे? तुमच्याकडे कोणते अधिकार नाही आहेत आणि ते अधिकार नसल्याने तुम्हाला काम करणं किती जड जाते? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या मंत्रिमंडळामध्ये मला महसूल राज्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली आणि आज मी शपथ घेऊन कामाला लागलेलो आहे। 2 महिन्यापासून मी या ठिकाणी पाहतो आहे की मंत्री बनल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला मी माझे अधिकार काय याची जेव्हा मागणी माननीय मंत्री महोदय एकनाथरावजी खडसे साहेबांकडे जाऊन प्रत्यक्ष केली। ठीक आहे, पाहू 5 वेळा त्यांना भेटलो, लेखी स्वरूपात त्यांना पत्र दिले, माननीय मुख्यमंत्र्यांना तेवढ्याच वेळेस भेटलो आणि शेवटी मग मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की त्यांना जे काही अधिकार आहेत त्यांना देऊन टाका। मी या ठिकाणी जे अधिकार माझे आहेत महसूल राज्यमंत्री म्हणून काम करायचे तेच अधिकार मागतो आहे। शेवटी माननीय खडसे साहेबांनी अधिकाराचे वाटप केलं आणि 70-80% कामं माझ्यातल्या हातातले काढून घेतले आणि प्रशासकीय तांत्रिकदृष्ट्या जे फाईल्स आहेत ते माझ्याकडे फक्त येणार आहे। जे महसूल राज्यमंत्री म्हणून हेरिंग घ्यायचा अधिकार होता 2-3-5 विषयामध्ये, तो सुद्धा माझा काढून घेतलेला आहे। तुम्ही जी भूमिका घेतलीत, पक्षप्रमुखांकडे तुम्ही राजीनामा दिलेला आहे, त्यांच्याकडून आतापर्यंत काय उत्तर आलं आहे का? पक्षप्रमुखाकडे मी राजीनामा दिला नाही। मी 2 महिन्यामध्ये या सर्व गोष्टीचा एक 5 पानाचं पत्र माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांना लिहून दिलेलं आहे आणि स्वतः भेटून सुद्धा त्यांना माझ्या व्यथा आणि कथा सांगितलेल्या आहे। आता जो काही निर्णय ते घेतील तो निर्णय मला मान्य आहे।
फक्त संजय राठोड नाही तर शिवसेनेचे अनेक मंत्री आहेत ज्यांनी भाजपच्या जे मंत्री आहेत त्यांच्याकडून जी वागणूक मिळते, जे अधिकार काढून घेतले जात आहेत, त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावरती उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलेले आहे. भाजपला सत्तेत सहभागी झालो म्हणजे शेपूट घातली नाही, हे जे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे त्यावर मात्र भाजपने अजूनपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पुढे दीपक केदारेसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.